ठाणे महानगरपालिकेवर धनलक्ष्मी प्रसन्न झाली असून मालमत्ता कर विभागानं मागील वर्षापेक्षा यावर्षी आजपर्यंत 102 कोटींपेक्षा जास्त कर वसूल केलाय। यावर्षी महापालिकेच्या तिजोरीत 705 कोटी इतका मालमत्ता कर जमा झालाय। महापालिकेच्या इतर विभागानं वसुलीमध्ये मान टाकली असतानाच मालमत्ता कर विभाग ठाणे महानगरपालिकेचा आर्थिक आधार बनलाय। मागील वर्षी आजच्या दिवशी मालमत्ता कर विभागानं 604 कोटी इतकी घरपट्टी वसूल केली होती। यंदा मात्र 705 कोटींची वसुली झाली आहे। ही वसुली मागील 31 मार्च रोजी झालेल्या वसुलीपेक्षाही जास्त आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर विभागाला 800 कोटी इतक्या वसुलीचं उद्दिष्ट दिलंय। त्या दिशेनं मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी अधिकारी घोडदौड करत आहेत। मालमत्ता कर विभागाचे अधिकारी कर्मचारी मागील अनेक दिवस सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन घरपट्टी वसुलीचं काम करतात। थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा, त्यांच्या मालमत्ता जप्त करणं अशा कारवाया करतात। त्यामुळे अनेक ग्राहक मालमत्ता कर भरत आहेत, तर काही प्रामाणिक मालमत्ता धारक हे वेळेच्या आधीच कर जमा करून आपले कर्तव्य बजावतात। त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षभर लक्ष्मी वास करत असून ठाणे शहरातील नागरी सुविधांची कामं केली जात आहेत। ठाणे शहरातील सुज्ञ मालमत्ता धारकांनी वेळेवर कर भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त राव यांनी केले। जे थकबाकीदार वेळेत कर भरणा करणार नाहीत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त राव यांनी मालमत्ता कर विभागाला दिले आहेत। मालमत्ता कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळवायची असल्यानं गायमुख घाट रस्त्याचं काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणं शक्य नाही। त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागानं करावे असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतचा रस्ता मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलाय। मात्र त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे। वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं दिली आहे। या पार्श्वभूमीवर आयुक्त राव यांनी गायमुख घाट रस्त्याचं डागडुजीकरण आणि डांबरीकरणाचे निर्देश दिले। घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचं पुढील सत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात काल सायंकाळी पार पडलं। जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी गायमुख घाट दुरुस्तीबद्दल सद्यस्थिती जाणून घेतली। पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरणाचं काम सुरू होणार नसल्यानं हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ऐन पावसाळ्यात वाहतूक योग्य राहील याची काळजी घ्यावी अशी सूचना केली। तसंच मेट्रो सेवा रस्त्याचं एकत्रीकरण आणि भाईंदरपाडा कासरवडवली उड्डाण पूल यांचं बांधकाम ही कामं सुरू असल्यानं त्यात गायमुख रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची भर घालू नये अशी सूचना प्रतिनिधींनी केली। त्याला प्रतिसाद देताना पालिका आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसंच वन विभागाच्या नागपूर कार्यालयातून परवानगीची सद्यस्थिती जाणून घेतली। सार्वजनिक बांधकाम विभागानं सादर केलेल्या प्रस्तावाबाबत वन विभागानं अधिकची माहिती मागवली आहे। या सगळ्या प्रक्रियेस लागणारा संभाव्य वेळ लक्षात घेऊन तूर्तास येत्या पावसाळ्यात या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा पर्याय शिल्लक असून त्याबद्दल
सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं योग्य ती पावलं उचलावीत असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. कासरगोडवली उड्डाणपुलाच्या कामांसंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान मेट्रोनं 30 आणि 31 मार्च रोजी तेथील सर्व कामं पूर्ण करून घ्यावीत, तर 5 आणि 6 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याची दुरुस्ती करावी. त्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल, असंही राव यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महापालिका क्षेत्रातील टंचाईग्रस्त परिसर तसंच गृहसंकुलांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून रंगपंचमीच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. शहरात टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचा रंगपंचमीच्या दिवशी अपव्यय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात 4 स्त्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. शहरात दररोज 585 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी शहरातील विविध परिसर तसंच गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होताना दिसून येते. नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. या भागात मोठमोठी गृहसंकुलं उभी राहिली आहेत. आजही या ठिकाणी गृहसंकुलं उभारण्याची कामं सुरू आहेत. वाढत्या नागरिकांबरोबरच येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं पाणी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येचा समावेश आहे. याचबरोबर जुन्या ठाणे, कळवा, मुंब्रा या काही भागांमध्येही पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होते. ठाणे महापालिकेच्या मालकीचे 3 टँकर आहेत. याशिवाय पालिका 5 खासगी टँकर भाडेपट्ट्यावर घेते. अशा एकूण 8 टँकरद्वारे ठाणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग शहरातील टंचाईग्रस्त परिसर आणि गृहसंकुलांना मागणीनुसार विनामूल्य पाणी पुरवठा करतो. साकेत येथील पाणी केंद्रावरील पाणी उचलून त्यात शहरात या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी पालिकेकडे टँकरद्वारे पाण्याची मागणी केली जाते आणि त्या पाण्याचा वापर रंगपंचमी खेळण्यासाठी केला जातो, अशी बाब यापूर्वी ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून ठाणे महापालिका रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवते. यंदाही ठाणे महापालिकेने हा निर्णय कायम ठेवलाय. त्यामुळे ठाण्यात रंगपंचमीच्या दिवशी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यास बंदी असणार आहे. ठाण्यातील कचरा समस्या चिघळली असून होळीच्या तोंडावरच राजकीय वातावरण तापले. सीपी तलाव डम्पिंग ग्राउंड येथे लागलेल्या आगीमुळे गेल्या 2 दिवसांपासून कचरा टाकण्याचं काम ठप्प झालंय. याचा फटका संपूर्ण शहराला बसला असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. वाढत्या दुर्गंधीमुळे आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झालेत. शिवसेनेनंतर आता भाजपनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप युवा मोर्चाने पालिका आयुक्तांना अल्टिमेटम देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कचरा न उचलल्यास महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच कचऱ्याचे ढीग टाकण्याचा इशारा भाजपने दिलाय. भाजप युवा मोर्चाच्या विजय नाडर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन छेडण्यात आलं. जर 1 दिवसाच्या आत कचरा हटवला नाही तर महापालिकेच्या गेट समोर कचरा टाकून आम्ही होळी तिथेच साजरी करू, असा थेट इशाराच विजय नाडर यांनी दिलाय. महानगरपालिका या समस्येवर काय तोडगा काढणार याकडे ठाणेकरांचं लक्ष लागलंय. काल दुपारी आम्ही आयुक्तांना भेटलो होतो या विषयात डम्पिंग हटवण्यासाठी. डम्पिंगच्या विषयी आम्ही कमीत कमी 1 वर्षापासून आमदार केळकर साहेबांनी पण पाठपुरावा केला आहे. आम्ही पण करतात पक्षाकडून या भाजप युवा मोर्चाकडून, पण त्याच्यावर ते महापालिका एवढं निर्लज्ज आहे, त्याच्यावर काही ॲक्शन घेतलं नाही आतापर्यंत. डम्पिंगच्या विषय तर आता लांब राहिला आहे, पण रस्त्यावर पण आता कचरा आहे बघा. डम्पिंगच्या वरती डोंगर बनवलं आहे, पण इथं रस्त्यावरती पण कचऱ्याचा डोंगर बनवून ठेवला आहे. आता लोकांना एवढा त्रास झाला आहे, येता जाता नाकावर हात ठेवून किंवा रुमाल बांधून असं जायला लागतं. पुढच्या आमच्या पाऊल असं असणार आहे की आज 24 तासाचा कचरा हटवला नाही तर
आम्ही होलीच्या अगोदर एक कचरा घेऊन महापालिकेच्या गेटवर होली साजरा करणार आहे. भारताचे शेक्सपियर्स म्हणून ओळखले जाणारे भाषा प्रभुराम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजानं ठाणे शहरात आज तीव्र निदर्शनं करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केलाय. अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधान केल्याबद्दल संतप्त सीकेपी समाज बांधवांनी अमोल मिटकरी यांच्या फोटोला काळं फासलं आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ गेले काही दिवस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला होता. भारताचे शेक्सपियर म्हणून संपूर्ण जगात ओळख असलेले आणि मराठी भाषेचं वैभव वाढवणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात अपुऱ्या माहितीवर केलेल्या विधानामुळे सीकेपी समाजात तीव्र नाराजी पसरली होती. त्याचे पडसाद आज ठाण्यातही उमटले. ठाणे शहरात जमलेल्या सीकेपी बांधवांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर तीव्र निदर्शनं केली आणि अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसंच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आलं. तर जिल्हाधिकाऱ्यांनाही एक निवेदन सादर करून अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी आम्ही सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांच्या वतीनं अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्तीचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी दिलाय. राजसन्यास नाटक, त्यातील घटना आणि प्रसंग ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी विशद केले. गडकरी यांच्या पूर्वी प्रत्येक लेखक, नाटककार आदींनी छत्रपती संभाजी महाराजांचं कसं विकृत चित्र रंगवलं आणि राम गणेश यांनी लढवय्ये संभाजी महाराज कसे दाखवले याची यावेळेस माहिती दिली. सीकेपी समाजाची मंडळी अनेक वर्षांनंतर प्रथमच रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आज दिसून आली. त्यांच्या तीव्र भावना होत्या. जर अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई न झाल्यास यापुढे महाराष्ट्राच्या जिल्ह्यात आणि तालुका स्तरावर निदर्शनं आणि निवेदन देण्यात येणार असल्याचं समीर गुप्ते यांनी जाहीर केलं.